ऑल क्लिअर? आवाज वगैरे ओके आहे का मुलांना, सांगा मला. चला, आवाज येतोय का? चलो आपण, येस आदित्य, आवाज क्लिअर बाळा? ओके, व्हेरी गुड. आवाज ऑल क्लिअर आहे का? खरखर वगैरे? आवाज क्लिअर बाळा? ओके, व्हेरी गुड. आवाज ऑल क्लिअर आहे का? आता मी त्या कोपऱ्यात जातो, मग बघ. ऑल इज क्लिअर? येस. आवाज, कूलरचा आवाज वगैरे ओके का? येतोय खरखर वगैरे? जास्त खरखर होतोय, कूलर बंद करू, काय करू सांगा. येस कल्याणी मॅडम, हॅलो, कशा आहात? तब्येत बरी का कल्याणी मॅडम? डिस्चार्ज झाला का? कूलरचा वगैरे आवाज येत नाही ना? येतो का आवाज कूलरचा? येस रश्मी मॅम, आफ्टर लॉंग टाइम. चला, आज मी तुम्हाला प्रिपोजिशन शिकवणार आहे. प्रिपोजिशन्स काय असतात? प्रिपोजिशनचा खूप मोठा रोल आहे इंग्लिशमध्ये. जर म्हटलं तुम्ही इंग्लिश ग्रामरमध्ये प्रिपोजिशनचा खूप मोठा रोल आहे. प्री प्लस पोजिशन बघा, प्री प्लस पोजिशन म्हणजे काय? प्रिपोजिशन. प्री प्लस पोजिशन मामूली. चला, येस, चला, होप सो. आता आपण चालू करू प्रिपोजिशन. समजून घेऊ किती प्रकारचे प्रिपोजिशन आहेत, किती आहेत, काय आहेत. येस, गुड नून मॅम, प्रणाली मॅडम. आज बघा, हा जो टॉपिक आहे, आज, उद्या आणि परवा 3 दिवस टॉपिक महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं आहे, आज आणि उद्या आपण शिकून घेऊ कन्सेप्ट प्रिपोजिशन, आणि परवा दिवशी त्याचे कमीत कमी 50 क्वेश्चन तरी आणील. मग वेगवेगळ्या टाईपमध्ये असेल, फिलर्समध्ये आणील किंवा स्पॉट द एररमध्ये आणील, मग मॅचिंग द पेअर्समध्ये आणील, खूप प्रकारचे वेगवेगळे आणील. ओके, चला पहिलं समजून घेऊ आपण की प्रिपोजिशन म्हणजे काय. आता प्री प्लस पोजिशन बघा, प्री प्लस पोजिशन. आता कशाच्या अगोदरची पोजिशन? नामाच्या, ऍडजेक्टिव्हच्या, कशाच्या अगोदरची पोजिशन असेल ना. आता आपण काय करू, आता पहिले समजून घ्या प्रिपोजिशनचा रोल काय आहे. बघा, काय ते संख्येने एकदम लिमिटेड आहेत. बघा, आता बघा प्रिपोजिशन काय करतो. प्रिपोजिशन सेंटेन्सला मिनिंग देतो. काय करतो प्रिपोजिशन? सेंटेन्सला मिनिंग. आता बघा, पुस्तक वर. आता बघा, पुस्तक वर आहे. कशाच्या वर आहे? टेबलाच्या वर आहे का चेअरवर आहे का कशावरती आहे? बघा, प्रिपोजिशनचं काम काय आहे? प्रिपोजिशन सेंटेन्सला प्रॉपर मिनिंग देतं. काय करतं? प्रिपोजिशन गिव्स प्रॉपर मिनिंग टू दी सेंटेन्सेस. ओके, आता बघा त्यांचं रोल काय आहे? कारण ते वाक्यांचे काय संरचनेसाठी महत्वाचे कार्य करतात. म्हणजे काय? बघा, इथे दिलेलं आहे प्रिपोजिशन कार्य, ते प्रॉपरली मिनिंग देतात. आता बघा, तो धावत आहे. कुठे धावत आहे? कशाच्या मागे धावत आहे? तो पडला. कुठून पडला? तो हसला. कोणाला हसला? कशासाठी हसला? येस, म्हणजे आता आपल्याला जे शिकायचं आहे ते कन्सेप्च्युअली शिकायचं आहे. राईट. आज आणि उद्या 2 दिवस मी कंजक्शन घेणार आहे, सॉरी प्रिपोजिशन घेणार आहे. बघा, ते व्यक्ती, वस्तू आणि स्थानांमधील विशेष संबंध दाखवतात. त्यांचं काय रोल क्लिअर आहे. आजचा पहिला प्रिपोजिशन बघा तुम्ही वापरता, ऑन. ऑन म्हणजे काय? वर. ऑन म्हणजे काय? वर. मग आता लगेच सगळं क्लिक होऊन जातं की ऑन म्हणजे काय? वर. बघा, आज जो ऑन ॲट, इन, जे तुम्हाला कन्फ्युजन होत असेल ना, आता याच्यानंतर होणार नाही. आज जर तुम्ही प्रॉपर लेक्चर केला आज, तर आज आणि उद्या तुम्हाला खूप सारी गोष्टींमध्ये क्लॅरिटी येणार आहे. आता बघा, ऑन म्हणजे काय? वर. आपण म्हणतोय आय एम सिटिंग ऑन द टेबल, ही इज प्लेइंग ऑन द ग्राउंड, दे आर सिटिंग ऑन द दिस सोफा, ऑल दॅट. बट जेव्हा आपण ऑनचा कन्सेप्च्युअली वापर जेव्हा समजू आपण, बघा काय त्याचा यूज कुठे कुठे होतो ते समजून घेऊ. ऑनचा भाग आहे एखाद्या पृष्ठभागावर असेल. आता मी म्हणतोय ऑन द ग्राउंड, आपण हे ग्राउंड आहे, किड्स आर प्लेइंग ऑन द ग्राउंड. क्वेश्चन आहेत की नाही सर? आहेत ना. क्वेश्चन नाही, आज क्वेश्चन नाही, आज कन्सेप्ट आहे. आज कन्सेप्ट आहे
क्वेश्चन आहेत, क्वेश्चन हे काय आहेत आणलेत ना, क्वेश्चन पण आणलेत, हे काय क्वेश्चन पण आहेत, हे काय तुम्हाला आहेत क्वेश्चन पण आहेत. येस, तुम्हाला क्वेश्चन पण आहेत, डोंट वरी, समजून घेऊ आपण. आता बघा, आता जेव्हा आपण कशासाठी वापरतो ऑन, एखाद्या गोष्टी ऑन आणि अबव मध्ये बघा, आता ऑन आणि अबव पण सांगायचं मी तुम्हाला, ऑनचा अर्थ पण सेम होतो आणि अबवचा अर्थ पण सेम होतो, पण यूज वेगवेगळा आहे बरं का. आता जर तुम्ही गुगल मारलात तर यांचा अर्थ सेमच येणार आहे वरती, पण ऑन काय टच झाला पाहिजे, कशाला, एखाद्या पृष्ठभागाला टच होतो, किंवा आपण काय म्हणतो जागा, ठिकाण, स्थळ. आता बघा आता स्थळ बघा, मुलं ग्राउंड वरती खेळत आहेत, बॉईज आर प्लेइंग ऑन द ग्राउंड. मुलं, ठिकाण बघा, आता जागा किंवा ठिकाण, बॉईज आर प्लेइंग ऑन द ग्राउंड किंवा इन द ग्राउंड, ऑन द ग्राउंड म्हणतो की नाही आपण, राईट. येस, वी से, करेक्ट आहे. आता बघा स्थळ, ठिकाण, पण आता बघा सगळ्यात हे तर तुम्हाला माहिती आहे बघा, ही इज वेटिंग फॉर मी ऑन द एअरपोर्ट, शी इज वेटिंग फॉर अस ऑन द रेल्वे स्टेशन, करेक्ट आहे. यस कल्याण मॅडम, समजून घेऊ. आता बघा डेज, आता डेज आणि डेट्ससाठी, डेज आणि डेट्स बघा, आपल्याकडे डेट्स किती आहेत, 31 आहेत. किती आहेत आपल्याकडं डेट्स, किती आहेत आपल्याकडे डेज. डेज म्हणजे काय, दिवस, आणि डेट्स म्हणजे काय, तारीख. डेट्स म्हणजे काय, तारीख. आता बघा मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे अँड संडे, हे काय आपल्याकडे दिवस आहेत, आणि 1 पासून तर आपल्याकडे 31 पर्यंत काय तारीख आहेत. तुम्हाला सर प्लीज पाणी, ओके पाणी पिऊन घेतो. ओके, आता बघा ऑनचा वापर डेज आणि डेटसाठी केला जातो बघा, डेज आणि डेटसाठी. आता मी पुण्याला मंगळवारी गेलो होतो, आय हॅड गॉन टू पुणे. आय हॅड गॉन टू पुणे काय ना रे, आय हॅड गॉन टू पुणे डॅश संडे, मंडे, वेनसडे, दिस काय ना याच्यामध्ये, काय ना रे, सगळं सांगतो, कन्सेप्ट घ्या, थांबा कन्सेप्ट आहे. आता काय येणार आहे याच्यामध्ये, ऑन येणार आहे का, ऍट येणार आहे का, इन येणार आहे. जेव्हा तुम्ही काय म्हणतो आय हॅड गॉन टू पुणे, डे झालाय. आता ही विल कॉल मी डॅश फ्रायडे, तो मला फ्रायडेला कॉल करेल. कन्सेप्ट समजून घ्या. ही विल कॉल मी, इथं काय येणार आहे, डेज आहे. व्हॉट काय येईल, आय हॅड गॉन टू पुणे, मी संडेला पुण्याला गेलो होतो आणि तो मला फ्रायडेला कॉल करेल. येस कल्याणी मॅडम, आरुष क्या आएगा. ऑनचा वापर आपण डेज किंवा डेट साठी करतो. येतं बघा, राहील कारण सर्वांनी बेसिक रीड केलं आहे, तिथं आमचं चुकत तिथं. अरे बाळा ते तर घेणारच आहे, मी ते पण सांगतो ना. अरे हे बेसिक तुम्हाला हे माहिती आहे का, हे जे बाकीचे प्रिपोजिशन आहेत ना, आता बघा तुम्हाला हे बिसाइड्स वगैरे माहिती आहेत का, प्रिपोजिशन्स, हे तुम्हाला बाकीचे रूल्स माहिती आहे का, बिसाइड्सचे रूल माहिती आहे का तुम्हाला, अक्रॉस द माहिती आहे का, अकॉर्डिंग टू माहिती आहे का तुम्हाला, हे असे प्रिपोजिशन. आता अगेन्स्टचे रूल्स माहिती आहे तुम्हाला, अमॉंगचे आणि बिटवीनचे रूल्स असे खूप सारे आहेत. मी क्वेश्चन पण घेणार आहे, डोंट वरी. पण काही लोकांना इथे येत नाही ना. आरुष तुला येतं म्हणजे सगळ्यांना येत नसतं, कन्सेप्ट येणं गरजेची आहे. येस, एकाला आलं म्हणजे सगळ्याला येत नसतं घरामध्ये, ऐकलं का. तर आपण आता काय म्हणतो, वी सेलिब्रेट. आता माझा बर्थडे 10 सप्टेंबरला आहे, आपण तो माझा बर्थडे 10 सप्टेंबरला आहे, मग काय येणार आहे, डेज आणि डेट साठी. डोंट वरी, रिव्हिजन आरुष रिव्हिजन होईल ना. अरे मग तुम्हाला तुमचे स्पॉट द एरर क्लिअर होईल, तुमचे जे टॉपिक्स आहेत ना. आता जे तुम्हाला जाऊ का बघा, म्हणजे बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत सगळं आलेलं आहे मी. पेजेस कुठं गेलं, हा पेजेस बघा. आता हे जे आहेत ना बघा, असं नाही की तुम्हाला हे शिकवणार आहे,
30-40 आहे बघा. ड्युरिंग, थ्रू, अकॉर्डिंग टू, ऑन बिहाफ ऑफ, हे बघ याचे काय काय रूल आहेत. विदिन, टाइम ऑफ पिरियड, सगळं याच्यामध्ये. हे बघ की लोकांना ऑन, ऍट, इन मध्ये कन्फ्युजन होतं. माझ्याकडे डॉक्टर, इंजिनियर पोरं शिकायला येतात, त्यांना पण कन्फ्युजन होतं. ओके, तर ऑनचा वापर आपण केव्हा करतो. ऑनचा वापर आपण केव्हा करतो. डेट्स आणि डेट्ससाठी, डेट्स आणि डेट्ससाठी आणि स्पेसिफिक स्थळासाठी. कशासाठी करतो. स्पेसिफिक स्थळ. ऐकलं का. ओके, आता भारताला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं होतं. मग कसं सेंटेन्स येईल. भारताला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं होतं. भारताला 15 ऑगस्टला. आता बघा 26 जानेवारीला, 15 मेला, त्यावेळेस आपण काय वापरतो. व्हॉट वी यूज. आपण काय वापरतो. डेज आणि डेट साठी काय वापरतो. ऑन वापरतात. आता मला तुम्हाला काहीतरी एक्झाम्पल विचारतो आणि तुम्ही सांगायचे मला. आता समजा आपण म्हटलं की 10 जूनला आता येतं 10 जूनला मी 10 जून काय येणार आहे. ऑन, ऍट, इन काय येणार आहे. आता मला सांगा 30 सप्टेंबर काय येणार आहे. जर तारीख आली, रूल आहे, मग काय येणार आहे. 18 फेब आलं तर काय येणार आहे. आता मला सांगा तुम्ही, आता हे आलं आपल्याला ट्यूजडे घ्यायचं. ट्यूजडे म्हणजे मला काय सांगायचं आहे की रूल्स थोडेफार समजून घ्या तुम्ही. ओके, समजलं का. इथं काय आहे. ऑन 10 जून, ऑन 30 सप्टेंबर, ऑन 18 फेब, मग ऑन ट्यूजडे. लोक काय करतात. टू ट्यूजडे, ऑफ ट्यूजडे, इन ट्यूजडे करतात. ऐकलं का. येस कल्याणी मॅडम, आपण श्रीमंत करून टाकू, ताण घेऊ नका. म्हणजे ऑनचा वापर तर इथे तो होतो ज्या ठिकाणी टच होतो, पण ग्रॅमॅटिकली जर तुम्ही म्हटलं तर ऑनचा वापर डेज आणि डेट साठी सुद्धा होतो. ओके, हे लक्षात ठेवा. पुढे घ्या. आता बघा इनचा वापर तुम्हाला काय बघा. इनचा वापर कुठे कुठे होतो. मध्ये म्हणतो आपण, पण दिवसांसाठी होतो बघा. इन 2 days, इन 6 days, इन 20 days, इन 90 days. महिना. आता बघा इन जानेवारी, इन फेब्रुवारी, इन मार्च, इन 6 month, इन 7 month, इन 8 month. आलं का. ऋतू, सीझन, इन समर, इन विंटर, इन मान्सून आपण म्हणतो की नाही. नंतर काय येतो. आता म्हणतो आय वॉज बॉर्न इन 1990. आलं का. माझा जन्म कधी झाला होता. येस, आपला येस पीडीएफ आहे ग्रुपला, आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली कल्याणी मॅडम. सगळ्या पीडीएफ अपलोड होतात रोज. आलं का. मग काय नाही बघा. आय ऑलवेज, नंतर काय आलं. विशेष वेळेचा संदर्भ देताना. आणि इनचा वापर बिग लोकेशन बघा. सगळ्यात मोठे बिग लोकेशन काय. बिग लोकेशन इन मुंबई, इन पुणे, इन इंडिया, इन अमेरिका, इन जापान. कुठे कुठे वापर आपण तो बघा. इन टू, आता म्हणतो बघा स्पेसिफिक इन 2 hours. सेंट आय ऑलवेज ब्रश माय टीथ इन द मॉर्निंग. बघा मॉर्निंग स्पेसिफिक टाइम दिला बघा वेळेचा संदर्भ देताना. माय बर्थडे इज इन जून. महिना आला का. माय बर्थडे इज इन जून. माझा बर्थडे जून मध्ये आहे. आता इट्स ऑलवेज कोल्ड इन विंटर. ऋतू आला. नंतर काय. माय ब्रदर वॉज बॉर्न इन 1990. बघा वर्ष. माय ब्रदर वॉज बॉर्न इन 1990. ऐकलं का. ऑन, ऍट, इन. क्लिअर आहे का एवढं. होप सो क्लिअर असेल. नेक्स्ट घ्या. ऍट. बघा ऍटचा वापर आपण केव्हा करतो. जेव्हा येस स्पेसिफिक लोकेशन असतं. स्मॉल लोकेशन तिथे वरती दिलेली आहे कल्याणी मॅडम बघा. श्री अकॅडमीची आपली पिन मारलेली लिंक, किंवा तुम्ही टेलिग्रामला श्री अकॅडमी छत्रपती संभाजीनगर SHREE श्री अकॅडमी असं पण सर्च केलं. ठीक आहे, तसं करू आपण. आजच्या दिवस बघा मॅडम. ठीक आहे, बघा तुम्ही. आता पुढे काय आहे. आता आहे तिथे पण क्वेश्चन बऱ्यापैकी आहेत. काय आहे पुढे काय आहे. ऍटचा वापर आपण एक्झॅक्ट टाइम आणि स्मॉल लोकेशन. काय स्मॉल लोकेशन आणि एक्झॅक्ट टाइम साठी करतो. त्यासाठी स्मॉल लोकेशन आणि एक्झॅक्ट टाइम. आता बघा अवर क्लास स्टार्ट्स ॲट 3 PM एक्झॅक्ट टाइम. आणि आय एम वेटिंग फॉर यू ॲट द टेम्पल, ॲट द ग्राउंड, ॲट द एअरपोर्ट, ॲट द रेल्वे स्टेशन. ठीक आहे, आजच्या दिवस ऍडजस्ट करा. उद्यापासून क्वेश्चन आणतो. तुम्हाला काही कन्सेप्ट शिकवत नाही.
उलट टॉपिक मला वाटलं बरं होईल, पण यू आर नॉट इंटरेस्टेड देन इट्स ओके. उलट माझ्यासाठी इझी येते क्वेश्चन घेणं, दन 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 दन. ओके, मग काय आय विल ऑलवेज सी यू ॲट, बघा मी तुला काय आय विल सी यू, सी यू म्हणजे काय भेटेल, सी यू म्हणजे काय भेटणे, 8 वाजता भेटेल. बघा माय इंटरव्ह्यू इज ॲट 3 PM, एक्झॅक्ट टाइम झालं. वी आर मीटिंग ॲट द कॅफे, आम्ही कॅफेला भेटत आहे. द फुटबॉल गेम इज ॲट द स्टेडियम, फुटबॉल गेम कुठे आहे, स्टेडियमला आहे. कुठे आहे, येस ऐकलं का, स्टेडियमला आहे. फुटबॉल गेम कुठे आहे, स्टेडियमला आहे. तर आता क्वेश्चन घ्या तुम्ही, चला क्वेश्चन घेणाऱ्यांना या क्वेश्चन घ्या. आता आय लिव्ह ऑन ॲट इन, ऑन ॲट इन, जर आपण म्हटलं ऑन ॲट इन, आता पहिला क्वेश्चन काय आपला की आय लिव्ह डॅश अ हाऊस, इन हाऊस, ऑन हाऊस, कुठं राहता तुम्ही, घराच्या वर राहता, खाली राहता, कुठं राहता. क्वेश्चन मी म्हटलं तुम्हाला फक्त 5 मिनिटं थांबा, एकदा कन्सेप्ट झाली की मी तुम्हाला सगळं शिकवेल. क्वेश्चन पण आहेत, कुठं राहतो आपण, कुठं राहतो आपण, आय लिव्ह इन हाऊस. बघा आता बघा याच्यामध्ये 2 ॲट हाऊस पण होतं. बघा ॲट हाऊस म्हणजे जर फॉर एक्झाम्पल जर हे तुमचं घर आहे आणि हे घराचं बघा हे इथं घर आहे तुमचं, इथं घर आहे आणि घराचं इथं ग्राउंड वगैरे किंवा गार्डन आहे आणि यू आर देअर, आणि इथं जर म्हटलं आता मग घराच्या आसपास जर असेल तर ॲट द हाऊस, आणि घरामध्ये जर असेल तर इन द हाऊस. येस करेक्ट आहे. मग इथं काय झालं, इन घ्यायचं सध्याला, इन. पुढे वी विल मीट, आपण 5 वाजता भेटू. वी विल मीट, आपण किती वाजता भेटू, एक्झॅक्ट टाइम आहे. इथं काय येणार आहे, कुठला प्रिपोजिशन, माय, येस एक्झॅक्ट आहे. काय आहे, वी विल मीट ॲट, एक्झॅक्ट आहे. आता बघा माय बर्थडे, आता बघा जर तुम्हाला तारीख बघा इथं मे, इथं काय येणार आहे, माय बर्थडे इज, जर त्यांनी पहिला महिना दिला आणि नंतर तारीख दिली 5th, आता 2 केस आहे बघा, 5th मे. आता इथे 2 प्रिपोजिशन यूज होतात वाटलंच मला. आता त्याच्यामध्ये बघा मला असं कन्सेप्ट सांगायची होती, जर महिना नंतर तारीख दिली तर ऑन वापरायचा, काय वापरायचा, ऑन वापरायचा. आणि जर तारीख पहिला दिली आणि महिना जर दिला तरी ही पण काय वापरायचा, ऑनच वापरायचा. ऐकलं का, येस. जर असं पण दिलं आणि असं पण दिलं तर लक्षात ठेवायचं ऑन, ऑन मे 5th, ऑन मे 5th. कारण की याचा रेफरन्स काय 5 मे, मे मध्ये नाहीये, काय होते 5 मेला म्हणतोय, तर मग ऑन मे 5th, ऑन मे 5th. जर असं जर असतं, जर समजा तारीख जर नसती, जर इथं तारीख नसती मग काय असतं, माय बर्थडे. आता काय असतं आरुष, आता काय असतं जर तारीख नसती, असं पण असलं आणि असं पण असलं तरी पण ऑनच वापरायचं. माय बर्थडे इज ऑन मे आलं असतं का, आता काय आलं असतं, माय बर्थडे इज इन मे, माझा बर्थडे कधी आहे, महिना म्हटलं ना. येस 2 कन्सेप्ट याच्यामध्ये, जर तारीख दिली तर ऑनच आला पाहिजे. येस समजलं बाळांनो, होप सो समजलं असेल. आता बघा द लास्ट ऑलिम्पिक्स वर हेल्ड, इयर दिलंय, इयर साठी आपण कुठला प्रिपोजिशन वापरतोय, ऑन, इन, ॲट. करेक्ट आहे. इन बघा इंडिया गॉट फ्रीडम इन 1947, कोविड हॅड कम इन 2020. येस नरेंद्र मोदी हॅड बिकम अ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इन 2014. येस इयर आलं तर त्याच्यासमोर नेहमी कोणतं आलं पाहिजे, प्रिपोजिशन इन आलं पाहिजे. कोणतं आलं पाहिजे, येस. आता बघा आय युजली स्टडीज, इथे डेज आहे आरुष. चला आय युजली स्टडीज डॅश संडे, इथं ॲट संडे, इन संडे, ऑन संडे. व्हॉट कम्स आय युजली स्टडी ऑन संडेज. आलं का, खूप लोकांना मला सांगा हे सर माहिती होतं, म्हणजे जेन्युअनली सांगा सर मला माहित नव्हतं की मला संडेच्या डेटच्या समोर सुद्धा ऑन वापरतात. किती लोकांना माहिती नव्हतं, टेल मी दॅट.
माहिती होतं माहिती नव्हतं. पुढे बघा माय बुक्स. आता बघा टेबल आहे, स्पेसिफिक वस्तू आहे ना. चला येस, माहित नव्हतं, शिकले की नाही, एक कन्सेप्ट शिकले. येस, मग लक्षात ठेवायचं. प्रतीक्षा मॅडम बघा, एकाला फायदा झाला, मला बरं वाटतं. बघा एका मुलाला पण माहिती पडलं, एका स्टुडंटला पण माहिती पडलं, तर ते बरं वाटतं. बघा काय वापरायचं, डेटच्या समोर नेहमी काय वापरायचं, ऑन वापरायचं. मग ऑन संडे, मंडे, ऑन मंडे, ऑन ट्यूजडे, ऑन वेन्सडे, फ्रायडे, थर्सडे. ओके, लक्षात ठेवा. आणि बघा टेबल आहे, माय बुक्सवर, माझे पुस्तक कशावरती होते, वेअर डिड दे गो, कुठे गेले माझे पुस्तक, कशावरती, टेबलावरती होते, ऑन दिस टेबल. करेक्ट आहे. पुढे काय, दे लेफ्ट, एक्झॅक्ट टाइम आहे, एक्झॅक्ट टाइम. आणि स्मॉल लोकेशन, ॲट स्कूल. बघा ॲट स्कूल, ॲट गार्डन, ॲट बस स्टॉप, ॲट एअरपोर्ट, ॲट अकॅडमी. यस, एक्झॅक्ट टाइम आहे. पुढे घ्या. आता वी मेट. बघा आम्ही पार्कला भेटलो, आम्ही पार्कला भेटलो, आम्ही म्हणतो आम्ही पार्कला भेटलो, पार्कला आम्ही गार्डनला भेटलो, आम्ही मार्केटला भेटलो. आपण म्हणतो ना आम्ही, त्यांचं काय म्हणजे वी मेट स्मॉल लोकेशन. बघा मी काय म्हटलं, स्मॉल लोकेशन आहे. इथं काय येईल, नाही त्याचं. यस आदित्य, बघा वाटलं यस. आरुष, तेरा क्या आहे आरुष, इन आरुष इन द पार्क. बघा आम्ही पार्कमध्ये, युजली काय म्हणतो आम्ही गार्डनला. मला सांगा बोलताना आपण काय म्हणतो, की आम्ही मार्केटला भेटलो, शाळेला भेटलो, किंवा आपण मार्केटला भेटलो, किंवा आम्ही मंदिरात जाताना भेटलो, गार्डनला भेटलो. आपण तो गार्डनमध्ये भेटलो, मार्केटमध्ये भेटलो, आपण तो रेल्वे स्टेशनला भेटलो. युजली आपण काय म्हणतो, बस स्टॉपला भेटलो, बस स्टॉपमध्ये भेटलो का आपण म्हणतो का, रेल्वे स्टेशन भेटलो का, आपण ना समजत नाही ना. आपण मार्केटला भेटलो. आदित्य, आरुष, काय ना रे सांगा कन्सेप्ट. त्याचं काय म्हणणं आहे, आम्ही पार्कला भेटलो, पार्कमध्ये नाही म्हणलं त्यांनी. येस, व्हेरी गुड प्रणाली. इन द पार्क नाही आहे, तिथे कन्सेप्ट वेगळी आहे. क्या आहे का, त्याचं काय म्हणणं आहे की आम्ही काय म्हणतो, आम्ही बस स्टॉपला भेटलो. आपण म्हणतो आम्ही बस स्टॉपमध्ये भेटलो असं म्हणतो का आपण. येस, क्या आहे का, वी मेट ॲट द पार्क, आम्ही पार्कला भेटलो. आलं का. ॲट रेस्टॉरंट, आम्ही हॉटेलला भेटलो. वी मेट ॲट द हॉटेल, आम्ही हॉटेलमध्ये भेटलो. तेव्हा मध्ये म्हटल्यानंतर इन द हॉटेल. आम्ही बस स्टॉपमध्ये भेटलो, इन द बस स्टॉप. आम्ही रेल्वे स्टेशनमध्ये भेटलो, आम्ही रेल्वेमध्ये भेटलो, इन द रेल्वे. येस, ही कन्सेप्ट आहे. आलं. आता बघा, आय लाईक टेकिंग नॅप. नॅप म्हणजे काय, 15-20 मिनिटाची दुपारची झोप. बघा आय लाईक टेकिंग अ नॅप म्हणजे काय, द डॅश आफ्टरनून, ॲट द आफ्टरनून, ऑन द आफ्टरनून. स्पेसिफिक टाइम बघा दिलेला आहे, सकाळची वेळ, दुपारची वेळ, रात्रीची वेळ. क्या आहे का भाई और बहनों. येस, व्हेरी गुड. व्हॉट वुड बी द करेक्ट आन्सर. आय लाईक टेकिंग अ नॅप म्हणजे वॉर्म कुशी म्हणतात त्याला, वॉर्म कुशी म्हणतात. येस, स्पेसिफिक टाइम दिलाय, इन द इव्हिनिंग, इन द नाईट, इन द मिडल ऑफ द नाईट. आलं का. येस. आता पुढे घ्या, सीझन आहे वसंत ऋतू. वसंत ऋतू बघा, वसंत ऋतू. स्प्रिंग म्हणजे काय, वसंत ऋतू. आता घ्या, इट रेन्स अ लॉट डॅश. आपण म्हणतो बघा उन्हाळ्यामध्ये, उन्हाळ्यावर का उन्हाळ्याला. सीझन मध्ये आपण काय वापरतो, व्हॉट वी यूज. येस, समजलं का. आता बघा, आय लिव्ह डॅश डॅश मुंबई. आता बघा मी मुंबईमध्ये राहतो, ॲट मुंबई. आता बघा इथे दोन कन्सेप्ट आहे बघा. आता मी तुम्हाला आय लिव्ह काय ना रे, आय लिव्ह डॅश इन मुंबई, ॲट मुंबई का ऑन मुंबई. ओके, समजलं. आता पुढचा अजून एक क्वेश्चन बनवतो मी तुम्हाला. क्वेश्चन बघा, आय लिव्ह ॲट दादर डॅश मुंबई. आता मला सांगा, आता जरी आय लिव्ह डॅश दादर डॅश मुंबई. मग आता इथं काय येणार आहे, ऑन घ्या, ऑन, ॲट, इन.
सांगा मला. व्हेरी गुड माधुरी, व्हेरी गुड, परफेक्ट. स्पेसिफिक लोकेशन ॲट दादर, ॲट भांडूप, ॲट शिवाजीनगर, ॲट म्हटलं मी तुम्हाला येस आहे. कारण की काय स्मॉल लोकेशन आहे. दादर काय स्मॉल लोकेशन आहे आणि मुंबई काय मोठं लोकेशन आहे ना. मग काय येणार आहे, आय लिव्ह ॲट दादर. काय, आय लिव्ह ॲट दादर इन मुंबई. आता बघा सेम क्वेश्चन. हर ऑफिस इज ॲट क्रांती चौक इन छत्रपती संभाजीनगर. चला संभाजीनगर. आता इथं काय येणार आहे बघा, हर ऑफिस क्रांती चौक, केसी क्रांती चौक. इथं काय येणार आहे, तिचं आपण काय म्हणतो, तिचं ऑफिस क्रांती चौकला आहे, छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. तिचं ऑफिस काय आहे, हर ऑफिस इज डॅश क्रांती चौक. करेक्ट आहे. ॲट क्रांती चौक स्पेसिफिक एरिया आणि संभाजीनगर इज बिग लोकेशन. ॲट स्कूल, इन द स्कूल पण येतं. जर तुम्ही गेटच्या बाहेर असाल तर ॲट द स्कूल, गेटच्या आतमध्ये असाल तर इन द स्कूल. ओके, दोन्हीही कन्सेप्ट येतात. होप सो क्लिअर असेल. क्लिअर आहे का बाळांनो. तुम्हाला ही पीडीएफ मिळणार आहे. आपलं टेलिग्राम चॅनल आहे श्री अकॅडमी छत्रपती संभाजीनगर म्हणून, तिथे तुम्ही जॉईन व्हा. तुम्हाला ही पीडीएफ लगेच झाल्याला मिळणार आहे. ओके, होप सो. आता बघा अबाउट म्हणजे काय बद्दल. बघा त्याचा आपण म्हणतो कशाबद्दल ना, दिशाबद्दल, वेळेबद्दल, ठिकाणांबद्दल, संबंधांबद्दल, किंवा आपण म्हणतो टेल मी अबाउट इंडिया च्या बद्दल. डोंट डिस्कस अबाउट मी, डोंट थिंक टू मच अबाउट युअर करिअर. शी वॉज टॉकिंग अबाउट युअर फॅमिली, इट इज ऑल अबाउट यू. आता बघा काय आहे, डू यू वॉन्ट टू टेल मी अबाउट इट. तुला मला त्याच्याबद्दल सांगायचं आहे का. व्हेरी गुड कल्याणी मॅडम. ओके कुमार, गुड इव्हनिंग. आय लव्ह थिंकिंग अबाउट द फ्युचर. द रोस्ट बघा, द रोस्ट विल बी रेडी इन अबाउट 20 मिनिट्स. बघा इन अबाउट 20 मिनिट्स. बघा इन अबाउट 20 मिनिट्स हे करेक्ट आहे. इट्स अबाउट टाइम. डोंट थिंक टू मच अबाउट पीपल. ओके, टेल मी अबाउट इंडिया. व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट नरेंद्र मोदी. रिसेंबल यस, डिस्कस. ओके, ओहो पुढे घ्या. आता बघा फ्रॉम. आता फ्रॉम हा ऑन ॲट इनचा पप्पा आहे. काय आहे, फ्रॉम हा जो आहे ऑन ॲट इनचा पप्पा आहे. फ्रॉम जो आहे ना ऑन ॲट इनचा पप्पा आहे. मनीषा मॅडम गुड इव्हनिंग. ओके, हा काय याच्यामध्ये सगळं विद्र बघा. आता फ्रॉम संडे, फ्रॉम मंडे, फ्रॉम 1947. बघा आय एम कमिंग फ्रॉम भांडूप, आय एम फ्रॉम इंडिया. येस, अंतरावरून पण वापरतात. हा जो सगळ्यांचा पप्पा आहे बघा, हा काय फ्रॉम जो आहे सगळ्यांचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये येतं. ऑन ॲट इनचं सगळ्यांचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये बघा. किंवा कोणीतरी किंवा काहीतरी सुरू होत आहे किंवा फ्रॉम. बघा इंडिया इज डेव्हलपिंग फ्रॉम 1947. आय एम वेटिंग फॉर यू फ्रॉम 2 days. आय एम वेटिंग फ्रॉम यू फ्रॉम 2 days. द एक्सप्रेस बघा, वंदे भारत एक्सप्रेस इज कमिंग फ्रॉम पुणे टू मुंबई. ओके, बघा आय विल जॉईन यू फ्रॉम मंडे. आलं का, फ्रॉम मंडे पण येतं. इथं आपण बघा ऑन वापरलं होतं. बघा फ्रॉम मॉर्निंग. बघा इन द मॉर्निंग हे पण येतं. आलं का, वी आर फ्लाइंग फ्रॉम डॅश पुणे. ऐकलं का. येस, म्हणजे फ्रॉम हा तिघांचा पण पप्पा आहे ऑन ॲट इनचा. ओके, येस. पुढे घ्या अबव. आता बघा खूप लोकांना ऑनचा अर्थ सुद्धा हाच होतो. ऑनचा अर्थ सुद्धा काय होतो, वर होतो. पण अबव बघा, अबवचा अर्थ काय होतो, ज्या ठिकाणी टच लागत नाही. बघा ऑनचा अबव काय होतं, टच होत नाही. आणि ऑन मध्ये टच होतो. आता मला सांगा, हेअर्स ऑन द हेड का अबव द हेड. मला सांगा, आपण तो डोक्यावरती केस आहेत, मग हेअर्स ऑन द हेड का अबव द हेड. येस, सांगायचं मला कन्सेप्ट पण सांगायची आहे. आपण म्हणतो ज्या ठिकाणी आपल्याला सांगायचंय, येस अबोव द हेड. आता आय एम सिटिंग ऑन द चेअर का अबोव द चेअर.
काय नाही रे, आय एम सिटिंग. आता डिफरन्स समजून घेऊ, आपण डिफरन्स समजून घेऊ. ओके, आपण डिफरन्स समजून घेऊ. ऑन आणि अबव दोघांचा अर्थ पण सेम आहे. आता बघा, ऑनचा वापर डेज आणि डेट साठी करतो, डेज आणि डेट साठी करतो. आता बघा इथं बघा, तो 20. आता पहिला बघा पर्सेंटेज घ्या, पर्सेंटेज बघा, त्याला 90% वरती पर्सेंटेज बघा भेटले. पर्सेंटेज मला सांगा, हे तर येतं आहे बघा. आता त्याला 90% वरती टक्के मिळाले. ही गॉट अबाउट 90%. आलं का? ही गॉट अबाव 90% म्हणतो का आपण? म्हणतो अबाव. आता बघा, त्याचं वय 75च्या वर्षी आहे, एज. आपण काय म्हणतो? त्याचं वय 75च्या वरती आहे. आता म्हणतो हिज एज इज अबाव काय म्हणतो आपण? अबाव 75, अबाव 85 का आपण आणतो ऑन द म्हणतो. आता विमान डोक्याच्या वरती उडत आहे, म्हणतो विमान डोक्याच्या वरती उडत आहे. मग कसं येईल? एरोप्लेन इज फ्लाइंग अबाव द हेड का ऑन द हेड. आता आपण म्हणतो त्याचं मंथली इन्कम बघा, त्याचं मंथली इन्कम 2 lakhsच्या वरती आहे. मग मला सांगा, हिज मंथली इन्कम इज अबाउट 2 lakh का ऑन 2 lakh. अबव चालू आरुष, वी आर टेकिंग अबव. अच्छा, काय येईल? त्याचं इन्कम 2 लाखाच्या वरती आहे. आलं का? आता बघा, वेट तिचं वजन 70 किलोच्या वर आहे बाबा. मग हर वेट इज अबाउट 70 kg का ऑन 70 kg का अबाउट 70 kg. हा डिफरन्स आहे. आता आपण म्हणतो तिचं वेट जे कशाच्या वरती आहे? अबव. समजलं का? ह्या मोबाईलची किंमत, आता म्हणतो आपण आयफोन मोबाईलची किंमत 50,000च्या वरती आहे. मग आयफोन मोबाईल कॉस्ट इज डॅश 50,000. काय ना रे? ओके, जस्ट आय एम टेलिंग यू दॅट. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे आणि येत असेल तर ब्रशअप करा. सी, ठेवून रक्स लागतो, रक्स जंग लागतो बरं का. मग ते सोनं पण असेल ना, रक्स म्हणजे काय? जंग लागणे. ओके, हां, क्लिअर आहे? ऑन आणि अबव आजपासून क्लिअर आहे का? एवढा डिफरन्शिएट तुम्हाला कळाला? होप्स तो कळाला असेल. ऑन आणि अबवचा डिफरन्शिएट तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल अशी आशा करतो. समजलं का रे बाळांनो? मीच ते सांगतो तुम्हाला. आता आपण अरे तिचं वय, अरे आपण म्हणतो अमित पटेलचं 45च्या वरती वय झालं, अजून लग्न झालं नाही. आपण म्हणतो अमित पटेलचं 45च्या वरती वय झाले, अजून लग्न झालं नाही. सलमान खानचं वय, येस. पुढे या एक्झाम्पल बघा. आता द वॉटर केम अबव द नीज, गुडघ्याच्या वरती पाणी आलंय. बघा, वी वर फ्लाइंग अबव द क्लाउड्स, म्हणजे आम्ही ढगाच्या वरती पोहत होतो. बघा टेम्परेचर, बघा टेम्परेचर, आपण टेम्परेचर तापमान बघा, आजचं तापमान 45 डिग्रीच्या वरती आहे, 45 डिग्रीच्या वरती आहे. मग अबव येईल का ऑन येईल? येस. कल्याणी माझ्या बापापेक्षा पण मोठा आहे. ओ माय गॉड. You made my day. Okay. सलमान खान माझ्या बापापेक्षा पण मोठा आहे, हा का? येस, सगळ्यांच्या बापापेक्षा मोठा आहे सलमान खान. वी कॅनॉट अपसेट. बघा अबो एज, बघा आता आपण म्हणतो 18 वर्षाच्या वरील, आपण एज 18 वर्षाच्या वरील मुलं कशी पाहिजे? कामाला पाहिजे. येस.
ऐकलं का? वी कॅनॉट ऍक्सेप्ट चिल्ड्रन अबोव द एज ऑफ 10 ॲट द एज ऑफ बघा ॲट येस नंतर बघा अक्रॉस आणि क्रॉस पुढे घ्या अक्रॉस बघा अक्रॉस म्हणजे च्या पलीकडे आणि क्रॉस म्हणजे ओलांडणे. बघा काय आहे आपण जेव्हा म्हणतो ना अक्रॉस म्हणजे काय च्या पलीकडे आणि आपण जेव्हा म्हणतो क्रॉस म्हणजे ओलांड. बघा ही वॉज क्रॉसिंग द रोड तो रोड ओलांडत होता. डोंट क्रॉस युअर लिमिट्स. बघा नाउ ही इज क्रॉसिंग एव्हरीथिंग. वी जस्ट अक्रॉस्ड बघा वी जस्ट अक्रॉस्ड ब्रिज. बघा अमेरिका इज अक्रॉस द 7 सीज. अमेरिका 7 समुद्राच्या पलीकडे हा ना म्हणून म्हटलं असेल ना नाव ही 60. येस कल्याणी मॅडम खरंच असेल. ऍक्च्युली मला असं मी सलमान खानचे उदाहरण दिलंय ना त्याच्यावरती असलोय मी जे तुम्ही एक्झाम्पल दिलंय ना आय एम स्टील हिज बॅचलर. चला आपण जेव्हा म्हणतो ना अक्रॉस्ट च्या पलीकडे अवर अकॅडमी इज अक्रॉस द नीला बाजार. येस ऐकलं का? अक्रॉस द नीला बाजार करेक्ट आहे. ऐकलं का? याची कन्सेप्ट समजली तुम्हाला? अक्रॉस आणि क्रॉस्ड च्या पलीकडे. शेंद्रा MIDC ही चिकलठाण्याच्या पलीकडे आहे. शेंद्रा MIDC इज अक्रॉस चिकलठाणा. ओके पुढे घ्या अगेन्स्ट म्हणजे काय? विरुद्ध. बघा म्हणजे कशाच्या विरुद्ध? मतांच्या विरुद्ध, देशांच्या विरुद्ध, समाजांच्या विरुद्ध, लोकांच्या विरुद्ध म्हणजे काय? अगेन्स्ट. बघा आपण म्हणतो आय एम अगेन्स्ट करप्शन. सासू इज अगेन्स्ट सून. इंडिया इज अगेन्स्ट पाकिस्तान. नरेंद्र मोदी इज अगेन्स्ट राहुल गांधी. थँक्यू मॅम. म्हणून तेच म्हटलं मी तुम्हाला. येस रवींद्र सर ओके. आता आपण काय म्हणतो की अगेन्स्ट विरुद्ध आहे. आता आपण काय म्हणतो आणि बघा लोकांना बघा आता तर तुम्ही याच्यामध्ये 2 आहेत अगेन्स्ट आणि इन फ्रंट ऑफ. बघा अगेन्स्ट आता बघा अगेन्स्ट आणि इन फ्रंट ऑफ. आता बघा आता याचा जर तुम्ही गुगल जर अर्थ मारला तर काय दाखवतो? विरुद्ध दाखवतो. काय सांगतो? विरुद्ध. याचा तर विरुद्ध. आता याचा पण अर्थ विरुद्ध येतो आणि याचा पण अर्थ विरुद्ध येतो पण यूज वेगवेगळे आहेत. आता बघा आता आपण म्हणतो की राहुल गांधी आणि ही वस्तू व्यक्ती. बघा वस्तू किंवा व्यक्ती. आता मी म्हणतो काय समोर आहे? मी म्हणतो बस स्टॉपच्या समोर आहे. इन फ्रंट ऑफ. काय? इन फ्रंट ऑफ. आता बघा अगेन्स्ट म्हणजे काय? आता म्हणतो आरुष. आपण म्हणतो आरुष हा माझ्या विरुद्ध आहे. मग आरुष इज इन फ्रंट ऑफ मी का अगेन्स्ट मी? टुडेज मॅच. बघा आता तुम्ही घ्या मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. टुडेज मॅच इज अगेन्स्ट डॅश पाकिस्तान. आता मला तुम्ही सांगा टुडेज मॅच हे ॲपोस्ट्रॉफी एस आहे. टुडेज ॲपोस्ट्रॉफी एस आहे. टुडेज match MATCH. Today's match is in front of Pakistan का against Pakistan? Just I'm kidding. Arush, I'm kidding man. आता आपण म्हणतो ताजमहल is in front of एअर डॅश पोर्ट. आता मला सांगा आता काय नाही ताजमहल इज डॅश इन एअरपोर्ट इन फ्रंट ऑफ येणार आहे का अगेन्स्ट येणार आहे? आता मला सांगा आता आपण म्हणतो ताजमहल हा एअरपोर्टच्या समोर आहे. इन फ्रंट ऑफ. जर दोघांचा अर्थ पण पाहिला तर व्ह्यूज वेगवेगळा आहे. इन फ्रंट ऑफ. आता घेऊ नेक्स्ट. A team dash B team. आता मला सांगा A team dash B team. A team dash B अगेन्स्ट या इन फ्रंट ऑफ.
थँक्यू सो मच. चला कल्याणी मॅडम थँक्यू. आता मला सांगा ए टीम वर्सेस किंवा अगेन्स्ट येईल. आता आपण म्हणू डी मार्ट डॅश हायवे. चला मला सांगा आता आपल्याला म्हणायचं डी मार्ट डॅश हायवे. डी मार्ट डॅश हायवे आपलं काय म्हणतं, डी मार्ट हे हायवे आपलं आपण म्हणतो ना विरुद्ध आहे, अपोजिट साईडला आहे. मग काय येणार आहे, मग काय डी मार्ट डॅश अगेन्स्ट येईल का? कसं येईल, अगेन्स्ट येत नाही. हे व्यक्ती, विचार, समाज, ग्रुप आणि हे काय व्यक्ती आणि वस्तू. इन फ्रंट ऑफ इज ऑन येणार नाही गाईज, यू आर डुईंग मिस्टेक. आता काय येईल डी मार्ट डॅश हायवे. आपण काय म्हणतो काय येणार आहे, मी काय म्हटलं वस्तू व्यक्ती असेल तर काय येणार आहे, इज ऑन. काय येणार आहे, इन फ्रंट ऑफ येईल, समोर आहे, इन फ्रंट ऑफ येईल च्या समोर आहे. मी काय म्हटलं इन फ्रंट ऑफ आणि अगेन्स्ट बोथ मिनिंग्स आर सेम, बोथ मिनिंग्स आर सेम, यूज आर डिफरंट. आता मला सांगा सेम आहे. आता आपण घेऊ चायना इज घेऊ, वॉज नाही, इज अगेन्स्ट अमेरिका घ्या. चला काय येईल आता, चायना इज काय, चायना काय, चायना डॅश इन फ्रंट ऑफ आहे आणि घ्या माय होम इज इन फ्रंट डॅश डिश घ्या. हां चला हे घेतलं. चायना हे नाही, माझ्या हँडरायटिंग खूप सुंदर आहे बघा. इथं चायना इज काय येणार आहे, चायना काय अमेरिकेच्या विरुद्ध आहे, अगेन्स्ट येईल ना, अगेन्स्ट येईल. आणि आपण काय म्हणतो माय होम, माझं घर कुठं आहे, याचा अर्थ विरुद्ध पण येतो आणि समोर पण येतो बरं का, याचा अर्थ समोर पण येतो, समोर. ओके येस इन फ्रंट ऑफ. एवढं समजलं तुम्हाला, इन फ्रंट ऑफ आणि अगेन्स्टचा कळलं तुम्हाला कन्फ्युजन, बाळांनो समजलं का? म्हणून तुम्हाला प्रिपोजिशन, कंजंक्शन, आर्टिकल, टेन्स, ऍक्टिव्ह वाईज, पॅसिव्ह वाईज, क्वेश्चन टॅग, जर तुम्हाला हे 5-6 टॉपिक जर चांगल्या प्रकारे आले तर तुम्ही TCS ला मी तुम्हाला डायरेक्टली माहिती आहे का 25 पैकी 25 मार्क घेऊ शकता बस. जर तुम्ही TCS पॅटर्नला फक्त एवढे मोजकेच टॉपिक आहेत. मग बघा स्पर्धा एरियाला पण याचं सगळं गडबड असते. ओके बघा तो ऍक्सिडेंट माझ्या समोर झाला, मग काय येईल, दॅट ऍक्सिडेंट हॅपन्ड अगेन्स्ट मी, का दॅट ऍक्सिडेंट वॉज हॅपन्ड इन फ्रंट ऑफ मी. काय येईल, तो ऍक्सिडेंट माझ्या समोर झाला. मला सांगा. व्हेरी गुड माधुरीजी. यस क्लिअर पाहिजे, क्लिअर आहे का एवढं बाळांनो, अगेन्स्ट आणि इन फ्रंट ऑफ क्लिअर आहे का? होप सो क्लिअर असेल. क्लिअर आहे का? ही तुम्हाला PDF मिळून जाईल बघा. आता बघा, आता आपण म्हणतो बघा an injection against rabies, they took precautions against fire, we are insured against theft, he gritted his teeth against pain. समजलं का? होप सो. आता सेम मला तुम्हाला शिकवायचं आहे. ओके व्हेरी गुड आरुष. आता बघा मला बिटवीन अँड अमॉंग तुम्हाला शिकवायचं बघा. बिटवीन, आता बघा जर तुम्हाला एवढं क्लिअर असलं, तुम्हाला जे मोजकेच, आता बघा बिटवीन, आता तुम्हाला बिटवीन आणि अमॉंग दोन शिकवतो. बिटवीन आणि अमॉंग. आता बघा बिटवीन आणि अमॉंग येस आहे. आता बघा बिटवीन म्हणजे च्यामध्ये, जर तुम्ही असा अर्थ घेतला मराठीमध्ये च्यामध्ये, लोकांना खूप कन्फ्युजन होतं बिटवीन. आणि अमॉंग म्हणजे च्या पैकी, काय च्या पैकी जर मराठी अर्थ घेतला तर. आता बघा म्हणजे यू वोंट बिलीव्ह, आय विल टेल यू, इवन दो सो मेनी इंग्लिश नेटिव्ह स्पीकर ऑल्सो डू दिस मिस्टेक.
आता बघा हिच्यामध्ये दोन लोक, दोन समाज, दोन ग्रुप, दोन कंट्री, टू पीपल. याच्यामध्ये काय येतं, आता बघा बिटवीन जेव्हा येतो ना, स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट दोनच, आणि अमॉंगला कमीत कमी 3 पाहिजे. हे सगळे कमीत कमी 3 पाहिजे, कमीत कमी 3 पाहिजे, आणि जास्तीत जास्त लिमिट नाहीये. बघा काय आहे, याला कमीत कमी 3 पाहिजे, याला कमीत कमी 3 पाहिजे, जास्तीत जास्त लिमिट नाहीये. काय इज डॅश मुंबई बघा अँड जालना. आता मला सांगा याच्यामध्ये काय दिलंय, दोनच दिले ना, 2. पुणे, आता बघा पुणे इज डॅश मुंबई अँड जालना. लाईटने गेली बाळा. मला आता सांगा इथं काय येईल, बिटवीन येईल का अमॉंग येईल. आता नवरा बायकोचं भांडण बघा, नवरा बायकोचं भांडण पण बिटवीन असतं बरं का. नवरा बायकोचे भांडणं, नवरा बायकोचे भांडणं, बायकोचे भांडण काय असतं, बिटवीन असतं. आणि जर इथं सासूने एंट्री मारली बघा, नवरा बी, बायको बी आणि सासू बी सासू पण आली तर अमॉंग होऊन जातं. लक्षात ठेवा, ट्रिक लक्षात ठेवा बघा. बिटवीन कसा, नवरा बायकोचे भांडणं, नवरा प्लस बायको, हे काय बिटवीन. आणि बघा नवरा आला, बायको आली आणि सासू बी आली तर काय अमॉंग. म्हणजे मी लोकांना, मी ऑफलाईनला पण मुलांना हे सांगतो की लक्षातच ठेवायचं, जेव्हा नवरा बायकोचे भांडणं आले काय बिटवीन म्हणजे दोघच, आणि जेव्हा नवरा बायको प्लस सासू सासरे देर भावे आले अमॉंग. समजला का, लक्षात ठेवायचं. किंवा असं पण सांगतो, नोज इज बिटवीन 2 आईज, नोज इज बिटवीन 2 आईज. पण लोकांना एवढं प्रोफेशनल नाही आवडत. आजकाल कसं आहे, ढेंगाट धांगात जमाना आहे, प्रोफेशनलिझम नाही पाहिजे लोकांना. आता मला सांगा, वॉर इज बिटवीन, आता मी क्वेश्चन घेतो काहीतरी, वॉर वॉज डॅश बिटवीन पाकिस्तान अँड इंडिया. आता सांगा वॉर कशामध्ये होती, भारत आणि पाकिस्तानमध्ये येतील. आता मला सांगा काय येईल, वॉर वॉज, कल्याण मॅडम आय थिंक यू आर मॅरिड, येस येस ओके. काय येईल, वॉर वॉज बिटवीन, ओके. आता बघा, आता एक म्हातारं होतं, आता मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. एक म्हातारं होतं, लक्षात घ्या, तुम्हाला अजून क्लिअर करण्यासाठी. एक म्हातारं होतं. आता मला तुम्ही सांगायचं आहे, 2-3 क्वेश्चन बनवतो, तुम्हाला नाईस क्लॅरिटी देतो, म्हणजे तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. बघा एक म्हातारं होतं, ए म्हातारं होतं आणि बी म्हातारे, 2 म्हातारे घेऊ आपण, 2 म्हातारे घेऊ. हा, आता याला काय होतं बघा, कुठं गेलं रे बाबा, म्हातारे पळून नको जाय बाबा तुम्ही, लक्षात घ्या. आता ए नावाचं म्हातारं होतं, बी नावाचं म्हातारं होतं, 2 म्हातारे होते. किती म्हातारे होते, 2 म्हातारे होते. आता मला सांगा, ह्या म्हाताऱ्याला होते किती, 2 मुलं. कोणतं, राम आणि श्याम. आता याला बघा, दगडू धोंडू पांडू गोंडू, दगडू धोंडू पांडू गोंडू. आता मला सांगा, आता म्हातारं मरून गेलं, याच्याकडे 100 एकर जमीन होती. किती, 100 एकर जमीन होती. हा, आता बाप मेल्यानंतर पोरं काय होते, वेगवेगळे होतात. मग आता बघा, आता प्रॉपर्टी विल बी डिस्ट्रीब्युटेड बिटवीन 2 ब्रदर्स का अमॉंग 2 ब्रदर्स. हा बघा क्वेश्चन दाखवतो तुम्हाला. हा क्वेश्चन नेहमी येतो, एक क्वेश्चन येतो. हा ना, दगड्या धोंड्या पांड्या गोंड्या. काय येईल, आता मला याला 2च मुलं होती बघा, याला 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. काय येणार आहे, येस 2 ब्रदर्स. आता बघा याच्याकडे 200 एकर जमीन, बी म्हाताऱ्याकडं, आणि हे पण टपकलं, हे पण गेलं स्वर्गात. मग आता काय होणार, हे म्हणते आम्हाला काही एकत्र राहायचं नाही. मग आता काय येईल, पार्टी बघा, प्रॉपर्टी विल बी डिस्ट्रीब्युटेड अमॉंग 4 ब्रदर्स का बिटवीन 4 ब्रदर्स. आता बघा क्वेश्चनला टीसीएसला बघा, मदर
मदर डिस्ट्रीब्युटेड चॉकलेट्स डॅश 5 चिल्ड्रन. आता मला सांगा काय म्हणते, आता मला हा क्वेश्चन बघा, मदर डिस्ट्रीब्युटेड चॉकलेट्स 5 चिल्ड्रन. आता याच्यामध्ये काय येणार आहे, इसमें क्या आएगा, मदर डिस्ट्रीब्युटेड 5 मुलं आहेत, 5 मुलं आहेत, 5 मुलं आहेत, अमॉंग येईल. आता मला सांगा आपण काय म्हणतो, आता मला सांगा मी म्हणतो, आता घ्या, आता म्हणतो मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली यापैकी कोणती सिटी बेस्ट आहे बघा. आता विच इज द बेस्ट सिटी डॅश मुंबई, पुणे, नागपूर अँड दिल्ली. आता मला सांगा त्यांनी मुंबई दिलंय, पुणे दिलंय, नागपूर दिलंय आणि दिल्ली दिलंय. आता आपण म्हणतोय च्यापैकी काय ना रे, ओके अमॉंग येईल, काय येईल, ओके. आता मला सांगा शाहरुख खान आणि सलमान खान पैकी कोणता हिरो बेस्ट आहे. आपण दोघांची तुलना केली ना, ओके. फॅमिली टू काय 31 नाईट, ओके करेक्ट आहे. काय ना रे, काय ना रे, शाहरुख आणि सलमान खान पैकी कोणता हिरो, त्यांच्यापैकी आपण दोघांमध्ये काय करतोय, ओके युअर यस ओके फाईन. बघा आपण दोघांपैकी कोणता बेस्ट आहे, येस. आता मला म्हणतो मी, आता मी असं म्हणतोय, आता आय टेक, बघा आय टेक इंग्लिश क्लास डॅश 3 to 4. आता मला आय टेक इंग्लिश ग्रामर क्लास, आय टेक इंग्लिश ग्रामर क्लास आता मला सांगा आय टेक इंग्लिश क्लास 3 डॅश बिटवीन आलं बघा. आता आपण म्हणू की तुमच्यापैकीच घेतो, कन्सेप्ट का सांगायची मला बघा. आता स्वाती स्टडी 9 डॅश 9 AM to 11 PM. बघा स्वाती स्टडीज, जर घेतला आपण स्टडी झालं पाहिजे, इथं स्टडीज करते ह. स्वाती काय ते करेक्ट आहे, स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट करेक्ट आहे. समजलं तुम्हाला एवढं, बिटवीन आणि अमॉंग समजलं का रे बाळांनो, येस. आता आपण म्हणतो तुमच्यापैकी मंद कोण आहे, तुमच्यापैकी मंद कोण आहे, हु इज डम्प अमॉंग यू. म्हणून म्हटलं होतं खूप सारे बिसाइड्स आणि बिसाइड हे ग्रामरला एरर येतो, म्हणून तुला म्हणतोय येस. ऐकलं का, म्हणून मी तुम्हाला काय म्हणत होतो की तुम्हाला येत असेल तरी पण ब्रश अप करा. इफ यू नो एव्हरीथिंग देन ऑल्सो यू शुड ब्रश अप. नो यू आर नॉट मॅन. समजलं का, होप सो तुम्हाला समजलं असेल. उरलेले क्लिअर झाले का बघून घ्या तुम्ही किती शिकवले बघा. हे 2, हे बिटवीन अमॉंग 2, नंतर घेतले अगेन स्टडी इन फ्रंट ऑफ 4, नंतर घ्या 4 आणि 2 6 अक्रॉस आणि अक्रॉस 6, नंतर ऑन घेतलं, ओके 9 10 म्हणजे 10 प्रिपोजिशन घेतलेले आहे तुमचे. ओके उद्या उरलेले घेऊ. परवा दिवशी सगळ्या टाईपचे प्रिपोजिशन मध्ये कोणकोणते आहेत, स्पॉट देअर येतात, कसे कसे येतात सगळं घेणार आहे मी. ओके चलो आय विल स्टॉप फॉर द डे. लगेच राम सरांचं लेक्चर आहे 4 वाजता. थँक्यू.